क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे। क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे। तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या। हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा। क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे। तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या। हार्दिक शुभेच्छा। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धम्मनायक सम्राट अशोक, माता रमाई, माता भीमाई या महामानवांना त्रिवार वंदन। बडनेरा अमरावती पूर्व शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस आहे, जन्मदिवस। त्या जन्मदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक आदरणीय विजय गोमाजी चोरपगार सर, अमरावती जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर, भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या संस्कार उपाध्यक्ष आदरणीय माधुरीताई चोरपगार, भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या पर्यटन सचिव पुष्पाताई बोरकर, त्याचप्रमाणे या भारतीय बौद्ध महासभा बडनेरा महिला शाखेच्या अध्यक्षा संगीताताई बागडे, भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी वंदनाताई रहाटे, देशभ्रताताई, महासभेचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं सर्वप्रथम मी हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना सविनय जय भीम। ज्यांचा आज वाढदिवस आहे, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय विजय कुमारजी चोरपगार सर हे आजचं प्रमुख अतिथी म्हणून स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना आमच्या या शाखेच्या वतीने विनंती करतो। त्याचप्रमाणे जयताई चोरपगार त्या सुद्धा या धर्मपीठावर येतील अशी मी त्यांना विनंती करतो। महिला सैनिक त्या सुद्धा या धर्मपीठावर आज ज्यांचा वाढदिवस आहे ते भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी, सक्रिय कार्यकर्ते, जिथे आता जागा समोर असल्यामुळे या ठिकाणी ते विराजमान होतील। बस वाचनालयाचे ग्रंथपाल तथा भारतीय बौद्ध महासभेचे सक्रिय कार्यकर्ते प्रमोदजी बोरकर सर हे सुद्धा या धर्मपीठावर विराजमान होतील अशी मी त्यांना विनंती करतो। आताच भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रमोद भालेराव उपस्थित झाले। मी त्यांचेही मान्यवर सत्कार म्हणून यांना विनंती करतो की त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर की जय, विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर की जय, विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर की जय। तथागत भगवान गौतम बुद्ध की जय, तथागत भगवान गौतम बुद्ध की जय, तथागत भगवान गौतम बुद्ध की जय। धम्मं शरणं
गच्छामि वन्दनीयते युगायुगात् त्रिशरण पंचशील त्रिशरण पंचशील भारतीय गटे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर आंबेडकर त्रिशरण पंचशील द्यायचा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अहिंसादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामूरावेरय मज्जप्रमाददाना वेरमणि सिक्खापदं कुशलस्स उपसम्पदा सचिदपरिबोधपणम् एकं बुद्धानुशासनं साधु 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 बुद्धं नमामि संघं नमामि। महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध की जय। परम पूज्य डॉक्टर आंबेडकर की जय। यानंतर आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाव्यातला सूरे पोटातून पोचलावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा ही जानता जीवदाता प्रारंभ हा ओळखावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा
याचेच आहे हे गाणे, जीवन नवे तराने, याचेच आहे हे गाणे, या जीवनाचा अर्थ संघर्षातून जाणवावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी तरवळावा, पाव्यातला सूर येतो ओटातून ओंजळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी तरवळावा, सुगंधा परी तरवळावा, सुगंधा परी तरवळावा. पुन्हा तुम्ही सर्व की आम्ही गृहिणी घरात बसणाऱ्या, आमची कोण दखल घेणार होता, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या आंबेडकरी चळवळीमध्ये आणलं आणि म्हणून आज समाजाला म्हणजे तुमच्या वतीनं महिलांचा सत्कार करण्यासाठी किंवा महिलांचा वाढदिवस करण्यासाठी तुम्हाला खरंच बाध्य केलं, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेले. आणि म्हणूनच आज बाबासाहेबांनी जे समतेचं स्वप्न बघितलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी जे बंधुभावाचं न्यायाचं स्वप्न बघितलं होतं, आज या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आपण ते साकार करत आहात. निश्चितच आपण सुद्धा यासाठी कौतुकासाठी पात्र आहात. आणि ही आंबेडकरी चळवळ अधिक वृद्धिंगत जावो आणि स्त्रिया आणि पुरुषांना एक संघामध्ये बांधव आणि ही चळवळ हीच पुढे पुढे जाण्यासाठी स्त्रियांचं निश्चितच आपलं सहकार्य लाभेल. आणि या स्त्रियांना आपण देखील तेवढ्याच तन्मयतेने आपण या चळवळीमध्ये सामावून घ्यावं हीच अपेक्षा करते. आणि त्याचबरोबर ज्या म्हणजे भीमसैनिकांनी विशेषतः त्यांचं मी नाव आवर्जून करेल की रामटेके सर, ज्या रामटेके सरांनी तुम्ही करा 100 वर्ष राज हे गाणं त्यांनी प्रत्येकाच्या ओठामध्ये नेलेलं आहे. आणि आज प्रत्येक जेव्हा हा असा कार्यक्रम येतो तेव्हा त्याचं गाणं निश्चितच ही एक प्रेरणा देऊन जाते. म्हणून अशा कवी मनाला सुद्धा तुमच्या या निमित्तानं जयंत करते. त्यानंतर माता रमाई, माता भीमाई यांना एक अभिवादन करते. आणि इथे आपण भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी यांनाही माझा जय भीम, सगळ्यांचे नावं घेतली. आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आपण इथे सगळे जमलेलो आहोत. ज्यांचा वाढदिवस आहे सर्वांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय भीम. अमरावती शाखा संरक्षण सचिव आदरणीय धाट सर हे थोडक्यात आपलं शुभेच्छापर म्हणून. महाकारुणी कथा गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महान रत्नांना सर्वप्रथम मी वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि सार्वजनिक क्षेत्रात वाचनाच्या वतीने आज या सभागृहामध्ये वाढदिवस आपण साजरा करीत आहोत. तेव्हा या भारतात त्याचबरोबर या प्रसंगी आजच्या धम्मपीठावर उपस्थित असलेले अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक बोरकर सर, त्याचबरोबर अमरावती जिल्ह्याचे कोषाध्यक्ष आदरणीय डॉक्टर भालेराव सर. आणि एका स्त्रीचा सन्मान जेव्हा होतो याला कारण आपल्याला माहिती आहे. आताच बोलतो त्यांनी अतिशय प्रभावी भाषेमध्ये त्यांनी सांगितलंय याला कारण म्हणजे खरोखर बाबासाहेब आंबेडकर. खरं आहे, कारण की नालीतल्या किड्यावर आपलं हे होतं दिवस होते.
नालीतल्या किड्याकडे आपले दिवस होते. पाय असून आम्ही पांगळे होतो, पाय असून आम्ही डोळे होतो, हात असून आम्ही पांगळे होतो, डोळे असून आम्ही आंधळे होतो, जीभ असून आम्ही मुके होतो. हा जन्म फक्त आम्हाला आई वडिलांनी दिलेला आहे, परंतु हे संपूर्ण जीवन, हा सन्मानाचं जीवन जे दिलेलं आहे ते खऱ्या अर्थानं फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि त्यामुळं खरोखर बाबासाहेब आंबेडकर आमच्यामध्ये आजही जिवंत आहेत. ते आपल्याला दिसत नाहीत पण आजही जिवंत आहेत. त्यांच्याचमुळे आम्हाला सन्मानाची वागणूक मिळत आहे. कारण की आपल्याला सर्वांना माहित आहे की हिंदू कोडबिलच्या वेळेस हिंदू कोडबिल जेव्हा संसदेमध्ये सादर केलं त्यावेळेस नेहरू कमिटीनं ते नाकारलं होतं. त्यामध्ये स्त्रियांच्या सन्मानासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते हिंदू कोडबिल लिहिलेलं होतं. परंतु ते नेहरू कमिटी नाकारल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. आपल्याला सर्वांना माहितच आहे. सन्मानासाठी म्हणजे आज जर आपण बघितलं तर म्हणजे स्त्री ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नंतर विधानसभा आमदार, खासदार, तर अगदी रिक्षा चालक पासून तर आज आपण प्रत्येक पदावरती स्त्री पाहायला मिळत आपल्याला, पायलट पर्यंत. आजही आपण बघतो जर एखाद्या स्त्रीवर जर न्याय अत्याचार होत असेल तर ती स्त्री आकाशात डरकाळी फोडल्याशिवाय राहत नाही, एवढी तिची उंच डरकाळी राहते. आणि याला कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. आणि मीही या ठिकाणी जेवढी आहे ती फक्त एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. आणि त्यामुळं मी आपल्या सर्वांचे, बाबासाहेबांची तरुणी राहीलच. या माझ्या श्वासात म्हणजे माझ्या अंगात रक्ताचा थेंब असेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याला कधीही विसरणार नाही, कधीही बेईमान होणार नाही. त्यांच्यासाठीच काम करेन आणि शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आंबेडकर घराणं, आंबेडकर घराणं आणि आंबेडकर घराणंच. या ठिकाणी आपल्या सर्वांचे मी आभार मानते. भालेराव सरांनी अतिशय सुंदर, मला माहित नव्हतं की माझ्याही नावाचा अर्थ, मला फक्त माधुरी म्हणजे फक्त माधुर्य आणि स्वीट आणि गोड एवढाच अर्थ मला माहित होता सर, खरंच सांगते मी. परंतु एवढा सुंदर अर्थ माझ्या नावाचा आहे आणि माझ्यातही एवढे सारे गुण आहेत हे तुम्ही इथे मांडल्यामुळे मला माहीत झाले. आणि मला आणि खरोखर सांगते प्रत्येक व्यक्तीला आपापले म्हणजे जे काही सुप्त गुण असतात ते माहीत नसतात. ते जेव्हा आपले वाढदिवस असतात तेव्हा ते इतरांकडून माहीत होतात. आणि मी आपले भालेराव सर आणि ज्यांनी आमचं सर्वांचं कौतुक केलं त्या सर्वांचं मी आभार मानते. आणि आभार मानण्यापेक्षा मी आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छिते. या ठिकाणी थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. घटनेचे शिल्पकार ओगे सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करतो. आज भारतीय बौद्ध महासभेचे आणि समता सैनिकांनी यथोचित सर्वांचा या ठिकाणी स्वागत, सत्कार आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे. या ठिकाणी उपस्थित आजच्या आणि जिल्हा संघटक आदरणीय राजेंद्र भटकर सर, उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, महिला उपाध्यक्ष आदरणीय पुष्पादी बोरकर, बागडे मॅडम, अध्यक्ष बंडेरा आणि उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या म्हणजे सुनेताताई दहाडे, जया खंडारे, माधुरीताई चोरपगार, प्रमोद भाऊ बोरकर, हरणदासजी सारे, जयाताई खंडारे, आता माझ्या आते तेच बोलली आहे. माझ्या आते आपण या घरांना शुभेच्छा. मी त्यांच्या वतीनं आणि राज्याचा संघटक म्हणूनही या सातही लोकांना शुभेच्छा प्रदान करतो. त्यांच्या उर्वरित आयुष्यात त्यांना चांगल्या गोष्टी उपलब्ध हो, सुख प्राप्त हो, आनंद मिळो, इतरांच्या कामकाजात जाण्यासाठी त्यांना बळ मिळो याची ही इच्छा व्यक्त करतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धाच्या विचारांना ते पुढे जावं आणि बाबासाहेब आंबेडकरांचे बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच जीवनाला प्रकाशमान करतात. ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होऊन ती शिकवण येणाऱ्या पिढीला त्यांच्याकडून मिळो आणि त्याप्रमाणे ते कार्यरत राहू यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा नव्यानं येऊ पाहतात आहे त्याची चावण लागत आहे हे लक्षात ठेवा. वाढदिवस साजरा करत असताना
आनंदोत्सव साजरा करत असताना आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून सुखही बाजूला जाणार नाही याची खबरदारी घ्या, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. अत्यंत धोके आहेत. आता आपण मोठ्या बंगल्यात राहतो, 4 चाकी गाडीतून फिरतो, टू व्हीलरची वाहन राहिलेली नाही. पण या ठिकाणचं सरकार आणि सरकार राजकीय लोक आणि राज्यकर्ते जर बघितले तर चित्र आता काही वाईट चांगलं दिसत नाही. आजही आपल्याकडे काही गरजेंद्र संपत्ती नाही, शेतीवाडी नाही. उद्या आपली मुलं उपजीविका कशी करतील याचा विचार करा. त्यांच्या उपजीविकेसाठी काय करावं लागतं याच्या योजनेचा आराखडा तयार करा आणि त्या सगळ्या योजनांचा आराखडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्या दिशानिर्देशाप्रमाणे फक्त पुढे जायचं आहे. ते दिशानिर्देश घेऊन आंबेडकर कुटुंब देशभर वाटचाल करते आहे. समाजकारणात, राजकारणात, धर्मकारणात करते आहे. तोच धारा घेऊन आपण सर्वांनी समर्पित जीवन जगावं अशी विनंती आपल्याला करतो. मधू मॅडमनी आम्ही विवाहाबद्दल आलो. ती 18 वर्षाची होती आणि मी 28-29चा असेल. अगदी काही दिवसात सुरुवातीला सांगितलं की आपल्या घरात भांडे असतील याचा विचार मला असं वाटत नाही. आपल्या घरात कपाटी असं मला वाटत नाही. आपण सायकलवरच राहणार. परंतु काही झालं तरी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला विचार सोडता कामा नये, त्याच दिशेने गेलं पाहिजे. हा निर्धार आम्ही केला. असे जगलो. आता त्याला 38 वर्ष झाले. अनेक मोठं कुटुंब सांभाळणं, सगळे भावंड, चुलत भाऊ आणि ते करण्याची गरज होती, ती करावं लागेल. पण याही पुढे कितीही कठीण प्रसंग येऊ द्या, मरण यातना आल्या तरी चालतील, परंतु आंबेडकर विचारधारेच्या पुढे जाणार नाही. हाच विचार जागवत ठेवून आपल्याला जगायचं आहे असा संदेश मी तुला दिला. आपल्याला ते सांगेन की यातनांना सामोरे जा, परंतु बाबासाहेबांचा विचारच पुढे घेऊन जा ही कळकळीची विनंती करतो. आपण मला ऐकून घेतलं, बहुमान केला मधू मॅडमचा आणि आपल्या सर्वांचा आणि त्यांच्या जीवन त्यांना उपलब्ध होऊ आनंददायी करून थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय श्रीराम. धन्यवाद. नाही कारण की जे काही जायचं होतं ते बाबासाहेबांनी सारच काही देऊन गेले. आपण कोण आहोत, काय देऊ शकतो? मात्र आम्ही किमान आपल्या सोबत काम करणाऱ्यांचा सन्मान मात्र आम्ही त्यांना देऊ शकतो. ही खुणगाट मनाची बांधलेली आहे आणि म्हणून आम्ही वापर कुणाचा करत नाही. आम्ही वापर कधीच कुणाचा केला नाही. आम्ही येणाऱ्यांचं स्वागतच केलं, जाणाऱ्यांना मात्र निरोप द्यावाच लागते. अशा प्रकारची ही जीवनाची एकंदरीत गती आहे. तो नियम आहे निसर्गाचा. येणाऱ्यांचं स्वागत, जाणाऱ्यांना निरोप, एवढंच एक सूत्र आपण सोबत घेऊन पुढे जातो. वंदनेची तर फलश्रुती आहेच. आता या ऑगस्ट मध्ये 9 वर्ष होतील ना, 8 कंप्लीट होतील, 9 लागेल. या ऑगस्ट मध्ये पुढची सुरुवात झाली तेव्हा आम्हाला हे रत्न भेटले. सर्व मुंबईच्या अविस्मरणीयाच्या 3 सेवे वंदनेच्या प्रसंगात निमित्त होतं. 3 सेवी वंदना त्या वंदनेच्या रूपानं या बाबेत भेटले. ते रूपाने सिला काही भेटल्या. या वंदनेच्या रूपाने ज्यांचे वाढदिवस आहेत इकडे सुनीताने जया आहेत. ह्या सर्व देवाची वंदना चैत्यभूमीवरची आणि त्याच दिवशी वंदना संपल्यावर रात्री जवळपास मला वाटतं 11:30 वाजले असतील. अमरावतीवरून एक फोन आला. म्हणे मी तुमचं कोणतं बिघडवलं, तुम्ही त्यांना घेऊन गेले, मी काय तुमचं नुकसान केलं. ही भावना, ही अंतःकरणाची भावना बोलून दाखवणाऱ्या माधुरताई आज या ठिकाणी उपस्थित आहे. कारण की मी असं कोणाला काही म्हणायची नव्हती. हा माझं एक होतं. काय होतं?
की आमचे उपक्रम ठरलेले आहेत त्यामध्ये शक्यतोवर आमच्या कुटुंबातलेच लोक असले पाहिजे. आता तुम्ही काही बाहेर गेल्या नव्हत्या, साहेबांना त्याची पूर्वसूचना होती. आता तुम्ही का नाही येऊ शकलात? आणि लगेच सांगतो अखिल विश्वाला शांतीचा महाकाल परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता धमाई या रत्नांना मी अभिवादन करतो. धम्मपीठावर उपस्थित आजच्या या सत्कार सोहळ्याचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे संघटक आदरणीय जे चौरपगार साहेब आणि ज्या भारतीय बौद्ध महासभेचे पूर्वचे अध्यक्ष की आपली वंदनाचा उपक्रम चालवता, वाढदिवसाचा उपक्रम चालवता असे आमचे प्रणेते आदरणीय प्राध्यापक प्रकाश बोरकर सर आणि महिला शिबिराच्या अध्यक्षा संगती बागडे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रमोद राजाराव सर, सरचिटणीस भाऊ संजय सर, धम्मपीठावर उपस्थित माधुरीताई चौरपगार, सत्कारमूर्ती श्रीमती घाटे, जयाताई खंडारे, रंदाजी सहारे, प्रमोद भाऊ बोरकर या सत्कारमूर्तींना आणि आपला समस्त माझ्या बांधवांना भगिनींना सप्रेम जय. आज जो आपल्या सभागृहामध्ये भारतीय बौद्ध महासभा भजनारा शाखा आणि अमरावतीचा पूर्वच्यातर्फे या मान्यवरांचा या सत्कारमूर्तीचा आपण वाढदिवस साजरा केला आणि ती आपल्या या विनंतीला मान देऊन या सत्कार स्वीकारण्यासाठी आपण इथं आले ते आमच्या संपूर्ण समस्त कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आज भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक त्यांना कधी वेळ नसतो अशाही प्रसंगी ते वेळात वेळ काढून आमच्या या वाढदिवसाच्या उपक्रमामध्ये सहभागी झाले. आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं त्यांचं मी सुद्धा भारतीय बौद्ध महासभा भजनारा शाखा, समता सैनिक दल, सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय यांच्यातर्फे आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक बोरकर सर यांनी सुद्धा आपल्या या उपक्रमाला उपस्थिती दिली, योग्य ते मार्गदर्शन केलं आणि अभिष्टचिंतन केले. अशा त्या आमच्या बोरकरांचे सुद्धा मी तिथे आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या सत्कारमूर्ती संस्कार विभाग प्रमुख उपाध्यक्ष माधुरीताई चौरपगार यांनी अतिशय असं म्हणजे कसं मार्गदर्शन आपल्याला केलं. त्यांची वाणी फार सुंदर आहे आणि फार चांगला बोलतात, खूप सुंदर मांडणी करतात आणि संवाद साधतात. त्यांच्यामुळे आल्यात आमच्या सत्काराचा स्वीकार केला त्याची सुद्धा मी आभार व्यक्त करतो. जयाताई खंडारे, स्मिताजी घाट आणि रंदाजी सहारे, प्रमोद बोरकर या सत्कारचा आभार व्यक्त करतो. आणि आपण समस्त आपले भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांनी आपला वेळात वेळ काढून आमच्या या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आता या संयुक्त होऊन आपण या कार्यक्रमाची सांगता करतो.
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की माता रमाई की माता भीमाई की भारतीय बौद्ध महासभेचा समता सैनिक दलाचा